सक्सेस मिशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. CTT 2020 ही परीक्षा आता 31 जानेवारी 2021 या दिवशी होणार आहे. तर या परीक्षेचा अभ्यास तुमचा चालूच असेल. तर यामध्ये पेपर 1ला गणित हा विषय अनिवार्य आहे. तर पेपर 2मध्ये गणित हा विषय विज्ञान गणित असणाऱ्यांसाठी अनिवार्य आहे. तर यामधले काही प्रश्न आपण आज सोडून घेणार आहोत. तर या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे असे अनेक व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळत राहतील. आता यातला पहिला प्रश्न जो आहे, एक बीकर के 3/7 भाग में पानी है. बीकर को ऊपर तक पानी से भरने के लिए 16 लीटर पानी की आवश्यकता है. बीकर की धारिता क्या है. तर एक बीकर काय आहे, किती भरलेला आहे, 3/7 भाग पाणी से भरलेला आहे आणि पूर्ण भरायला अजून 16 लिटर पाण्याची आवश्यकता आहे. तर बीकरचे एकूण धारिता किती आहे, म्हणजे कॅपॅसिटी किती आहे. तर आता इथं कसं सोडवायचं, तर फिल्ड बीकर म्हणजे किती भरलेला आहे, 3/7 भरलेला आहे. मग MT किती आहे, तर 1 - 3/7 MT आहे, म्हणजेच 4/7 MT आहे. आता आपण कॅपॅसिटी ऑफ बीकर समजा X मानली आणि रिकामं जे आहे ते 16 लिटर पाणी भरल्यावर पूर्ण भरणार आहे. तर 4/7 रिकामं आहे, म्हणून आपण 4/7 × X = 16 असं लिहू शकतो, कारण 16 लिटर पाणीची आवश्यकता आहे आणि 4/7 MT बीकर आहे. तर आता 4/7 तिकडे गेल्यावर किती होईल, उलटा होईल, 7/4 होईल. आता 4 × 4 16, तर 4 आणि × 7 28. तर ते सोडवल्यावर आपल्याला 28 येतं, म्हणजे बीकरची कॅपॅसिटी किती आहे, धारिता किती आहे, 28 लिटर आहे. अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं आहे. त्यानंतर आता याचं डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला हे अंक लावायचे आहेत. तर दिलेल्या अंकमध्ये डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच उतरत्या क्रमाने कोणत्या संख्या आहेत बरोबर. तर हे मांडताना आपण आधी दशांश चिन्हाच्या अलीकडं म्हणजे डाव्या साईडला कोणते अंक आहेत ते पाहिजे. तर पहिलं 30.5 पण आहे, 30.5 सर्वात मोठी संख्या आहे, तर ती आधी घ्यायची. त्यानंतर आता 3 पॉईंट किती ठिकाणी आहे, तर 4 ठिकाणी 3 पॉईंट आहे. तर 3 पॉईंटच्या पुढं कोणती मोठी संख्या आहे, तर 5 आहे, 0 आहे, 0 आहे आणि 0 आहे. तर 5 आहे, तर 3.50 ही सर्वात 2 नंबरची मोठी संख्या येईल. त्यानंतर आता तिसरी संख्या पाहिजे किंवा पॉईंट नंतरची दुसरी संख्या, तर 3.055, 3.05, 3.005. याच्यामध्ये आता 3.055 ही मोठी आहे, त्यानंतर 3.05 ही मोठी आहे, त्यानंतर 3.005 ही आहे आणि नंतर 0.355 आहे. तर अशा प्रकारे तुम्ही उतरत्या क्रमाने संख्या मांडू शकता. याच्या उलट ते चढत्या क्रमाने सुद्धा विचारू शकतात असेंडिंग ऑर्डरमध्ये. तर प्रश्नानुसार तुम्ही त्याची मांडणी करायची आहे. तर याचं उत्तर जे आहे ते दुसरं आहे. त्यानंतर एक दुकानदार ने 5.3 किलोग्राम बादाम, 2100 ग्राम किशमिश और 2.2 किलोग्राम काजू को मिला दिया तथा इस मिश्रण को बराबर बराबर के 2 दर्जन पैकेट बना दिए. प्रत्येक पैकेट का माप या भार क्या होगा. तो दुकानदार ने क्या किया, 5.3 किलोग्राम बादाम, 2100 ग्राम किशमिश और 2.2 किलोग्राम काजू को मिला दिया. तो इसका एडिशन कितना होगा, अभी उसको ग्राम में हम कन्वर्ट करेंगे. 5.3 kg को 1000 ग्राम, 1 किलो में यानी 1000 ग्राम, तो ये आ जाएगा 5300 ग्राम प्लस 2100 ग्राम प्लस 2200 ग्राम. तो इसका कुल मिक्सचर कितना हो गया, 9600 ग्राम. और 2 डजन पैकेट बनाने हैं, यानी 24 पैकेट्स बनाने हैं.
तो एक पैकेट का वेट कितना होगा, भार कितना होगा, तो 9600 डिवाइड बाय 24. तर याचा भागाकार करावा लागेल. तर ॲन्सर येतं 400 ग्रॅम. तर प्रत्येक पॅकेटमध्ये 400 ग्रॅम तुम्ही ते मिक्सचर भरू शकतो दुकानदार. त्यानंतर मैं कौन सी संख्या हूँ, मैं 2 अंकों की समसंख्या हूँ, मैं 3, 4, 6 का सर्वगुणज हूँ, मेरे कुल 9 गुणनखंड है. तो ये तीनों जो क्रायटेरिया आहे, तर हे जे 3 निकष दिलेत ते पूर्ण करणारी कोणती संख्या आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आता हे चारही पण 2 डिजिट नंबर्स आहेत. त्यामुळे पहिली अट सर्वच पूर्ण करतायत आणि सम पण आहेत, ते सर्व समसंख्या आहेत. त्यानंतर 3, 4, 6, 6 का सर्व गुणजू याने 3, 4, 6 ह्या सर्व संख्यांनी मला भाग जातो. तर आता इथं 56ला काही 3ने भाग जात नाही, कारण 56च्या अंकांची बेरीज येते 11, तर त्याला 3ने भाग जात नाही. बाकी तिन्ही संख्येने भाग जातो, 3, 4, 6ने भाग जातो. आता 9 गुणनखंड कोणाचे आहेत, 9 फॅक्टर्स कोणाचे आहेत, तर 48चे फॅक्टर एवढे आहेत, 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 16, 24, 48. फॅक्टर्स म्हणजे या संख्यांनी 48ला भाग जातो, पूर्ण भाग जातो. 24चे फॅक्टर इथं दिलेले आहेत आणि 36चे फॅक्टर इथं दिलेले आहेत. तर याच्यामध्ये 9 कोणाचे आहेत, तर इथं ॲन्सर जे आहे तर ते 24 आहे, 36 नाही आहे. 36चे 1, 2, 3, 4, 6, 9, 12, 18, 36 म्हणजे 9 याचे आहेत, 36चे आहेत आणि 8 24चे आहेत. म्हणजे ॲन्सर इथं बरोबर 36च आहे, कारण 9 गुणनखंड फक्त 36चे आहेत, तर 24चे 8च आहेत. त्यामुळं 36 ही संख्या सर्वच अटी पूर्ण करते. त्यामुळे याचा ॲन्सर जे आहे ते 36 आहे. त्यानंतर आशा घर के खर्च में से कुछ रकम बचाकर एक मोबाइल फ़ोन खरीदना चाहती है. प्रत्येक सप्ताह वो सोमवार को 50 रुपये, बुधवार को 100 रुपये और शुक्रवार को 80 बचाती है तथा रविवार को इसमें से 60 खर्च कर देती है. उसे 5,950 रुपये का मोबाइल खरीदने के लिए कितने सप्ताह बचत करनी होगी. तो अभी आशा कितना बचाती है पर वीक, यानी हर हफ्ते कितना बचाती है, तो 50 प्लस 100 प्लस 80 230 बचाती है. और स्पेंडिंग यानी खर्चा कितना करती है हर वीक में 60 रुपये. तो आशा की सेविंग कितनी है पर वीक की, हर हफ्ते की सेविंग है 230 माइनस 60, तो 170 रुपये सेविंग है आशा की. तो उसको मोबाइल ख़रीदना है 5,950 रुपये का. तो कितने हफ्ते उसको बचत करनी पड़ेगी, तो उसको डिवाइड करना पड़ेगा. 5,950 को 170 से डिवाइड करना पड़ेगा, तो आंसर आएगा 35. तो 35 वीक्स यानी 35 हफ्ते तक उसे पैसे बचाने पड़ेंगे. अभी ये जो है, एक वर्ग की भुजा 10 सेंटीमीटर है, यानी स्क्वायर, वर्ग यानी स्क्वायर यानी चौरस. यदि वर्ग की भुजा दुगनी कर दी जाए तो नया परिमाप कितने गुना हो जाएगा. तर आधी 10 सेंटीमीटरचा एक चौरस घेतला, म्हणजे स्क्वेअर घेतला, तर त्याचं पेरिमीटर म्हणजेच परिमाप, म्हणजेच मराठीमध्ये परिमिती म्हणतो, ती किती येईल, 4 मल्टिप्लाय बाय साईड. याचा फॉर्म्युला जो आहे पेरिमीटरचा 4 मल्टिप्लाय साईड म्हणजे परिमितीचा. तर 4 मल्टिप्लाय 10 40 सेंटीमीटर, म्हणजे पहिलं जे आहे चौरस त्याचं 40 सेंटीमीटर परिमिती येणार. आणि डबल केल्यावर 20 सेंटीमीटर केल्यावर
तर त्याचं पेरीमीटर किती येणार, परिमिती 4 मल्टिप्लाय साईड 4 मल्टिप्लाय 20 80 सेंटीमीटर, म्हणजे डबल झाली. आधी 40 सेंटीमीटर परिमिती होती, आता 80 सेंटीमीटर झाली. म्हणजे उत्तर काय येईल, 2 गुणा. म्हणजे ॲन्सर हे ऑप्शन 4 हे जे ॲन्सर आहे. त्यानंतर निम्नलिखित में से किन अक्षरों में क्षैतिज और ऊर्ध्वाधर सममिति दोनों की रेखाएं, यानी हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन्स ऑफ सिमेट्री. तर सिमेट्री म्हणजे सममिती अक्ष दोन्ही बाजूनी कोणत्या अक्षराला आहे, तर एक्स या अक्षरातून दोन्ही सममिती अक्ष आपल्याला मिळतात. सममिती म्हणजे दोन भाग करणारे, दोन समान भाग करणारे अक्ष हे आपल्याला फक्त एक्स या अक्षरातून मिळतात. त्यामुळं एक्स हे उत्तर आहे. त्यानंतर 72 मल्टिप्लाय बाय 28 इक्वल टू 36 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय डैश डैश. रिक्त स्थान की संख्या 7 का गुणज है, एक अभाज्य संख्या है, 10 से कम है, एक सम संख्या है, 56 का गुणनखंड है, निम्नलिखित में से कौन सा सही है. तर पहिल्यांदा आपल्याला ती ब्लँक जागा काय आहे, दोन्ही साईड इक्वल झाल्या पाहिजे. तर 72 मल्टिप्लाय बाय 28 ही लेफ्ट साईडला आहे आणि 36 मल्टिप्लाय बाय 4 इकडं राईट साईडला आहे. तर आता दोन्ही साईड इक्वल करण्यासाठी आता 72 आणि 36, आता 36चा डबल आहे 72, म्हणजे इकडं 2 वाढवावं लागेल आपल्याला. इथं खाली उत्तरात दिलं आहे 2 इकडं वाढवावं लागेल. आणि 28 आणि 4मध्ये 4 मल्टिप्लाय बाय 7 28 आहे, तर 7 पण ॲड करावं लागेल इकडं, म्हणजे मल्टिप्लाय करावं लागेल. तर इथं 14 येतं, म्हणजे फिल इन द ब्लँकमध्ये 14 संख्या येते, म्हणजे 14 ही संख्या येते फिल इन द ब्लँकमध्ये. आता 14 ही संख्या कशी आहे, 7 का गुणज आहे का, 7 का मल्टिपल आहे का, तर आहे, 7 दुने 14. प्राईम नंबर आहे का, अभाज्य आहे का, नाही, तर 14ला भाग जातो. 10 से कम है, कम आहे का 10पेक्षा, नाही आहे. एक समसंख्या आहे, समसंख्या आहे 14. आणि 56 का गुणनखंड आहे, 56चं फॅक्टर आहे का, तर आहे, 14 चौक 56. तर याचं ॲन्सर जे आहे ते ए, डी आणि ई हे 3 जे आहे ते याचं ॲन्सर आहे, म्हणजे चौथं जे आहे ते ॲन्सर आहे. त्यानंतर कक्षा 3 में चतुर्थांश की संकल्पना समझाने के लिए अध्यापक को कौन से उचित अनुक्रम का अनुसरण करने की आवश्यकता आहे. म्हणजे शिक्षकाला काय शिकवायचं आहे, चतुर्थांश, एक चतुर्थांश संकल्पना शिकवायची आहे, तर कोणत्या क्रमाने शिकवली पाहिजे. चतुर्थांश के प्रतीक को शाम पट्ट पर लिखना, ठोस पदार्थ लेकर उसे चतुर्थांशों में बांटना, चतुर्थांश को प्रदर्शित करने वाले चित्र दिखाना. तर सर्वात आधी कधी पण ठोस पदार्थ दाखवले पाहिजे, म्हणजे खरे पदार्थ, म्हणजे जे ओरिजिनल आहे, रिअल ऑब्जेक्ट्स आपण दाखवले पाहिजे. म्हणजे बी आधी आलं पाहिजे, त्यानंतर चित्र दाखवले पाहिजे, चतुर्थांश को प्रदर्शित कराने वाले चित्र दाखवले पाहिजे, आणि त्यानंतर शामपट्ट म्हणजे ब्लॅकबोर्डवर चतुर्थांशाचं प्रतीक लिहिले पाहिजे, म्हणजे सिम्बॉल्स लिहिले पाहिजे. तर याचं ॲन्सर जे आहे ते बी, सी, ए, म्हणजे तिसरं जे आहे ते ॲन्सर आहे बी, सी, ए. ह्या क्रमाने चतुर्थांश शिकवला पाहिजे. त्यानंतर कक्षा 3 के छात्र ने 16 मल्टीप्लाई बाय 25 का गुणन इस प्रकार किया. 16 मल्टीप्लाई 25 इक्वल टू, अभी 16 को इसने 8 मल्टीप्लाई 2 लिखा और 25 को 5 मल्टीप्लाई 5 लिखा है. बाद में 8 और 5 निकट लिए हैं और 2 मल्टीप्लाई 5 लिए हैं, तो इसका 8 मल्टीप्लाई बाय 5 40 आ जाएगा और 2 मल्टीप्लाई 5 10 आ जाएगा, और बाद में 40 मल्टीप्लाई बाय 10 400. तो ये इजी हो जाता है. इस प्रश्न को हल करने के लिए छात्र ने गुणन के किस नियम का उपयोग किया.
तो यहाँ कौन सा नियम उसने यूज़ किया है, तो इसको बोलते हैं एसोसिएटिव लॉ यानी साहचर्य सिद्धांत। तो साहचर्य का सिद्धांत का वापर करके उसने एग्जाम्पल सॉल्व किया है। तो इस प्रकार हमने आज थोड़े क्वेश्चन गणित आशय ज्ञान के पढ़े हैं। तर अशाच प्रकारचे अनेक प्रश्न आपण या चॅनलमार्फत सोडून घेणार आहोत। जशी परीक्षा जवळ येत जाईल तसं जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करत राहा, म्हणजे जास्तीत जास्त मार्क तुम्हाला मिळतील। तर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा, म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ लगेच मिळत राहतील। धन्यवाद।